ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदात यज्ञ आणि दक्षिणा यांची जी कथा आली ती नुसती केवळ कथा नाहीये, त्याचा वैदिक धर्मातील माणसांशी सुद्धा प्रवृत्तीरूप संबंध आहे। यज्ञामध्ये जर सर्व सामग्री व्यवस्थित एकवटलेली असेल, संपादित केलेली असेल, तर तो यज्ञ खऱ्या अर्थाने संपन्न होतो। त्या यज्ञामध्ये मंत्रोच्चार करणारे ब्राह्मण हे सुद्धा आचार संपन्न शुद्ध आचाराचे असावे लागतात। अन्य जी हवीर द्रव्ये आहेत, समिधा असतील, तूप असेल, ते सुद्धा शुद्ध स्वरूपात आणावं लागतं। ब्राह्मणांना त्यांचं समाधान होईल अशा प्रकारे दक्षिणा द्यावी लागते। तेव्हा धर्मानी वेदांमध्ये जे काही विधिविधान मांडलेलं असेल त्याप्रमाणे जर तो यज्ञ केला आणि त्याप्रमाणे जर दक्षिणा दिली, म्हणजेच यज्ञ आणि दक्षिणा यांचं जर नित्य साहचर्य असेल, तर त्याच्यातून पुढे 12 गोष्टी जन्माला येतात असं महर्षी व्यासांना सुचवायचं आहे। की त्या यज्ञामुळे संतोष होतो, समाधान मिळतं, कल्याण असतं, यजमानाच्या घरी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये सुद्धा शांती येते आणि आजूबाजूला सुद्धा एक प्रकारची शांती, समाधान, सुख मिळतं। यज्ञामध्ये इडस्पती म्हणजे साक्षात विष्णू तिथे उपस्थित होतात। इधम म्हणजे समिधा, त्या समिधाही तिथे लागतातच। कवी म्हणजे विद्वान, प्रतिभा संपन्न, यज्ञ करणारा आणि यज्ञातले मंत्रोच्चारण करणारे ब्राह्मण हे सुद्धा प्रतिभा संपन्न असावे लागतात। नुसतं भोकंपट्टी करणारे असून चालत नाही। आज जर काही प्रतिभा असेल तर यज्ञात काही ना काहीतरी जिज्ञासा निर्माण होईल, त्या यज्ञामध्ये जी काही विविध कर्म केले जातात त्यांच्याबद्दल। विभू म्हणजे व्यापक, स्वन्न म्हणजे चांगला आचार, सुदेव, देवताही प्रसन्न होतात, आणि रोचन, सगळ्यांना त्याची जी विविध अंग आहेत, यज्ञाचा प्रसाद मिळतो, या सगळ्यांमुळे आवड निर्माण होते। तेव्हा ह्या 12 प्रवृत्ती आहेत असं म्हटलं तरी चालेल। आणि ह्याच गोष्टी स्वयंभू मन्वंतरामध्ये पुढे तुषित नावाच्या देवता झाल्या आणि त्या मन्वंतरामध्ये मरीची इत्यादी सप्तर्षी होते। भगवान यज्ञच त्या सगळ्या देवतांचे अधीश्वर इंद्र होते आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र तिथे उपस्थित होते, अस्तित्वात होते। त्यांच्याच दोघांच्या मुलांनी, नातवंडांनी, आणखीन अन्य नातलगांनी त्या मन्वंतराचं आणि त्यातल्या वंशांचं रक्षण केलं। विदुरजींना मैत्रेयी सांगतायत, मनुजींनी आपली दुसरी मुलगी देवहूती तिचा कर्दम ऋषींशी विवाह करून दिला। ती कथा आपल्याला मागच्या स्कंधात ऐकायला मिळालेली आहे। आणि भगवान स्वयंभू म्हणूनची तिसरी जी मुलगी प्रसूती, तिचा विवाह ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष प्रजापती त्यांच्याशी लावून दिला आणि त्यांची सुद्धा विशाल वंश परंपरा सगळ्या त्रैलोक्यामध्ये पसरलेली होती।
पुढे कर्दमांच्या 9 कन्यांचा विवाह 9 ब्रह्मर्षींशी केला गेला, हेही वर्णन मैत्रेय म्हणाले मी तुम्हाला केलेलं आहे, सांगून झालेलं आहे. आता त्यांच्या वंश परंपरेचं वर्णन तुम्ही ऐका. मरीची ऋषींची पत्नी कर्दमांची जी मुलगी कला, तिला त्यांच्यापासून कश्यप आणि पौर्णिमा या नावाचे 2 मुलगे झाले, ज्यांच्याच वंशामुळं हे संपूर्ण जग भरून गेलेलं आहे. पुढे म्हणाले पौर्णिमाचे विरज आणि विश्वग असे 2 मुलगे झाले आणि आणखीन एक देवकुल्या नावाची त्यांना मुलगी सुद्धा झाली. आणि ही देवकुल्या मुलगीच पुढे दुसऱ्या जन्मामध्ये भगवान श्रीहरींच्या चरणकमलातून निघालेली देवनदी गंगा तिच्या रूपात प्रकट झाली. अत्रींची पत्नी अनसूया, तिला दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्रमा असे 3 अतिशय परम आणि यशस्वी पुत्र झाले की जे अनुक्रमे भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव यांच्या अंशापासून निर्माण झाले. दक्ष प्रजापतींना जी मुलगी दिली प्रसूती, ते दक्ष स्वतः धर्मप्रधान होते आणि धर्म म्हणजे आपली कर्तव्य पार पडत असतानाच त्यांचा वंश हळूहळू मोठा विस्तारत गेला. धर्माप्रमाणे जर आपण वागलो तर आपला वंश सुद्धा पुढे योग्य प्रमाणात विस्तारत जातो. पण मात्र भक्ती आणि तत्वज्ञान यांच्या बाबतीत तसं होत नाही. कारण भक्ती आणि तत्वज्ञान हे सदैव निवृत्ती प्रधान असतात आणि म्हणून अशा निवृत्ती प्रधान लोकांकडनं वंशवृद्धी होऊ शकत नाही. प्रत्येक जोडी जी आहे त्या जोडीचा सुद्धा काही विशेष सांगता येतो. मरीचींना जी कला नावाची मुलगी दिली, तिला आधी पाहिल्याप्रमाणे कश्यप आणि पौर्णिमा हे 2 मुलगे झाले. त्यांच्या वंशाचं वर्णन पुढे 6व्या स्कंधात येणार आहे. दुसरी मुलगी जी अनसूया, तिचा विवाह कर्दमांनी अत्री ऋषींच्या बरोबर लावून दिला. न विद्यते असूया यत्र सा अनसूया, जिच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असूया नाही. आणि असूया तेव्हाच येते ज्या वेळेला समोर कोणीतरी असतं. जिथे काही दुसरा उपस्थित असतो तेव्हाच ती असूया निर्माण होते. जिच्या ठिकाणी दुसरा कोणी नाहीत, सगळीकडे मीच व्यापून राहिले अशी जिची भावना आहे, जिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वैरभाव नाही, स्पर्धा नाही, अशी ती असल्यामुळं तिचं नाव अनसूया ठेवलं गेलं. आणि थोडक्यात म्हणजे ती निर्द्वंद्व होती, द्वंद्वरहित होती. आणि मग अशा निर्द्वंद्व मनस्थितीच्या मुलीला सुद्धा पती अनुरूपच मिळाला पाहिजे, म्हणून तिचा विवाह अत्रींशी लावून दिला. न त्रिही इति अत्री, की जे त्रिगुणांच्या पार गेलेले होते त्यांना अत्री असं म्हणतात. दुसरी एक निरुक्तामध्ये सांगितलेली व्युत्पत्ती अशी आहे, अत्र एव इति अत्री, की जो इथेच आहे, 100% इथेच आहे, 24 तास निरंतर इथेच आहे. मग इथे कोण असतं? केवळ भगवंतच असतो. माणसं त्यांच्या असण्याला स्थलकालाच्या मर्यादा असतात, पण सदैव सगळीकडे अस्तित्वात असणारा, सगळ्यांना व्यापून राहणारा असा केवळ भगवंतच असतो. त्यामुळे अनसूया आणि अत्री यांच्या विवाहातून
दत्तात्रेय जन्माला आले. दत्त आत्रेय, अत्रींचे म्हणून आत्रेय. भगवंतानी स्वतःला त्यांना दिलं म्हणून दत्तात्रेय. जेव्हा ब्रह्मदेवानी आत्रींना प्रजा निर्माण करायला सांगितलं तेव्हा ते स्वतः एका पर्वतावर उग्र तप करायला बसले. आणि जेव्हा त्या उग्र तपाची समाप्ती झाली, ते जेव्हा संपन्न झालं, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे आपापल्या वाहनावर बसून समोर आले. ब्रह्मदेव हंसारूढ होते, महेश नंदीवर आरूढ होते, भगवान विष्णू गरुडावर आरूढ होते. आणि ते तिघे समोर प्रकट झाल्यानंतर अत्रेंनी विचारलं की अहो, मी माझ्या तपामध्ये, माझ्या साधनेमध्ये फक्त एकालाच बोलावलं केलं होतं, आपण तिघे तीन कोण आहात? त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं की तुम्ही सत्य संकल्प आहात आणि ज्या जगदीश्वराचं आवाहन तुमच्या सत्य संकल्पातून तुम्ही केलं ते आम्हीच आहोत. आणि मग अशा प्रकारे तिथे ते तिघेही देव प्रसन्न झाल्यानंतर अत्रींपासून अनसूयेला दत्तात्रेय ह्या पुत्राचा लाभ झाला. पुढची कथा आपल्याला माहिती आहे, दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ती. ह्या तिघांनी आपापल्या अंशानं, महेश दुर्वासाच्या अंशानं, भगवान विष्णू दत्तांच्या अंशानं आणि ब्रह्मदेव चंद्रमाच्या अंशानं तिथे राहिले. आणि हे तिन्ही देव आपापल्या स्थानी पुन्हा निघून गेले. हे सगळं ऐकल्यानंतर विदुरजींनी मैत्रेयांना प्रश्न केला. ते काय विचारलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.